सुधाकर बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण अनभिज्ञ। बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबाबत माहिती नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाने अनेक भाजप पदाधिकारी नाराज, सीमा हिरेंसह अनेक पदाधिकाऱ्यांचा विरोध। बडगुजरांचा दहशतवाद्यांसोबत संबंध असल्याचा आरोप। सुधाकर बडगुजरांचा प्रवास हिंदुत्वाच्या दिशेने जोमाने सुरू, हिंदुत्वासाठी कुणी काम करत असल्यास आक्षेप घ्यायची गरज नाही। बडगुजरांच्या भाजप प्रवेशावरून नितेश राणेंचे सूर बदलले। नाशिकमधील स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधानंतरही बडगुजरांचा दुपारी 2 वाजता भाजपमध्ये प्रवेश। मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश होणार। भाजप शिंदेंच्या सेनेकडून घोसाळकर कुटुंबावरही पक्षप्रवेशासाठी दबाव, संजय राऊतांचा आरोप। तर राऊत बोलत असतानाच मुलाच्या आठवणीने घोसाळकरांचे डोळे पाणावले। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीचं गणित प्रस्तावावर अडलं, आमची ताकद जास्त, आमच्या अटींवर युती व्हावी, ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका, सूत्रांची माहिती। निधी वाटपावरून शिवसेनेचे मंत्री अजित पवारांवर नाराज, शिंदेंसमोर नाराजी बोलून दाखवली, सूत्रांची माहिती। तर निधी कमी पडणार नाही, शिंदेंचं मंत्र्यांना आश्वासन। राज्य सरकारमधील मंत्र्यांचं परफॉर्मन्स ऑडिट सुरू, समाधानकारक कामगिरी नसलेल्या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। भरत गोगावलेंनी केलेले घोटाळे 7 दिवसात बाहेर काढणार, तटकरेंवरील टीकेनंतर आनंद परांजपेंचा इशारा। तर भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास राजीनामा देईन, अन्यथा परांजपेंनी स्वतःच्या तोंडाला काळं फासावं, गोगावलेंचं आव्हान। सोमय्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसले, वर्ध्याचे ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख निहाल पांडेंचा आरोप, किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। बीडमध्ये राष्ट्रवादीच्या बाप्पासाहेब घुगेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचे फोटो, TV9 मराठीच्या बातमीनंतर कराडचे फोटो असलेले बॅनर हटवले। तांत्रिक बिघाडामुळे अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान रद्द, विमान दुर्घटनेनंतर पहिल्यांदाच लंडनला जात असताना रद्द। केंद्र सरकारकडून 16व्या जनगणनेसाठी अधिसूचना जारी, अधिसूचनेमध्ये जात गणनेचा स्वतंत्र उल्लेख नाही, 35 लाख कर्मचारी करणार जनगणना।